नमस्कार. आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. उडीद वडे किंवा मेदू वडे. हे वडे करण्यासाठी आपल्याला उडदाची व्हाईट डाळ लागणार आहे. ही डाळ आपण वडे करण्याच्या आधी 4 ते 5 तास भिजत घालायची आहे. भिजवताना डाळीच्या वरपर्यंत पाणी ठेवायचे आहे. 4 तासानंतर ही डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. त्यातले संपूर्ण पाणी काढून ती सोक करून घ्यायची आहे. त्यानंतर सोक केलेली डाळ ही मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून ती मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आहे. मिक्सरला बारीक फिरवताना आपण पाहू शकता मिक्सरचे बटन आपण उलटे सुलटे असं फिरवायचं आहे. एकाच दिशेमध्ये मिक्सरचं बटन फिरवायचं नाही आहे, नाहीतर डाळ एकाच ठिकाणी स्टक होऊन जाते. अशा प्रकारे आपण पाहू शकता डाळ छान बारीक होते. त्यानंतर आपल्याला वाटले तर आपण पुन्हा 1 चमचा पाणी ॲड करून ती डाळ अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायची आहे. वाटलेली बारीक डाळ आपण एका भांड्यात काढून घ्यायची आहे. डाळ भांड्यात काढताना आपण हाताला थोडेसे पाणी लावायचे आहे, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आहे. या वाटलेल्या पिठामध्ये आपण थोडेसे किसलेले आलं, हिरवी मिरची आणि चिरलेला कढीपत्ता हे जिन्नस ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते सव्वा चमचा एवढे तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आहे. माझी इथे 1/2 किलो डाळ आहे, म्हणून मी 1 ते सव्वा चमचा पीठ घातलेलं आहे. आपली डाळ जेवढ्या प्रमाणात असेल तेवढे आपण चमचे ॲड करावेत. त्यानंतर आपण यामध्ये हिंग, जिरं आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचे आहे. हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आपण हे जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. हे पीठ एकाच दिशेमध्ये आपण फेटायचे आहे. हे पीठ फेटताना आपण उलटसुलट असं नाही करायचं आहे, तर ते एकाच दिशेमध्ये फेटून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे पीठ व्यवस्थित हलके होते आणि वडे व्यवस्थित बनतात. हे पीठ कसे झाले आहे, व्यवस्थित झाले आहे हे चेक करण्यासाठी आपण एका वाटीत पाणी घ्यायचे आहे आणि असं पीठ पाण्यावर सोडायचे आहे. जर पीठ पाण्यावर तरंगले तर आपण समजू शकता की आपले वड्याचे पीठ एकदम व्यवस्थित झाले आहे. त्यानंतर आपण कढई तेल तापायला ठेवायचे आहे. तेल जास्त प्रमाणात तापवून घ्यायचे नाही आहे, ते थोड्या कमी गॅसवरच तापवायचे आहे. वडे सोडताना तेल हे थोडे कमीच तापले गेले पाहिजे, नाहीतर वडा आतून जळण्याची शक्यता असते, वरतून जळण्याची शक्यता असते आणि आतून कच्चा राहण्याची शक्यता आहे. अशा प्रमाणे मी पीठ घेऊन वडा तयार केला आहे आणि अशाप्रमाणे हलक्या हाताने तो सोडला आहे. वडा सोडतानाही काळजी घ्यायची. वडा सोडताना काळजी घ्यायची आहे. तेलात सोडताना तो कधीतरी फुटण्याचीही आणि तेल उडण्याची शक्यता असते. आपण तेवढी काळजी घ्यायची आहे. अशाप्रमाणे आपण वडे स्लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. अशाप्रमाणे वडे आपण लालसर रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता वडे किती सुंदर झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकता वडा फोडून की आतमधून तो वडा किती मस्त तळला गेलेला आहे. त्यानंतर वड्यांना अजिबात तेल पण राहिलेले नाही आहे, हे पण आपण पाहू शकता. हे सगळं आपण वड्याच्या डाळ भिजत घालण्यावरच असतं. डाळ जास्त भिजली तर ते जास्त तेल खेचतं. हा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा.